आशिया कपमध्ये आज भारत पाकिस्तान भिडणार। दुबईमध्ये रात्री 8 वाजता सामना होणार। भारत पाक क्रिकेटवरून जोरदार राजकीय वादळ। भारत पाकिस्तान सामन्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध। राज्यभरात माझं कुंकू माझा देश अभियान राबवत आंदोलन। सामना न पाहण्याचंही ठाकरेंच्या शिवसेनेचं आवाहन। मॅच खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघावर जय शहांचा दबाव। संजय राऊतांचा आरोप। भारतीय संघाला सुद्धा पाकसोबत मॅच खेळायची नाही, राऊतांचा दावा। भारत पाकिस्तान सामन्यावर 1.5 लाख कोटींचा सट्टा। संजय राऊतांचा गंभीर आरोप। गुजरातमधून सर्वात जास्त उलाढाल, राऊतांचा निशाणा। भारत पाकिस्तान मॅच कुठल्याही हॉटेलवाल्यांनी दाखवू नये। मॅच दाखवल्यास बॅटनं टीव्ही फोडणार। ठाकरेंच्या शिवसेनेचा सोलापुरातील हॉटेल चालकांना दम। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं नाशकात 1 दिवसीय राज्यस्तरीय शिबिर। शिबिरात दाखवलं मतचोरीचं प्रात्यक्षिक, तर आगामी निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार। भाजपच्या देवाभाऊ कॅम्पेनला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं देवा तूच सांगणे उत्तर। देवा तूच सांग असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल। लाडकी बहीण शेतकरी कर्जमाफी नोकरीवरून सवाल। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये ही आमची भूमिका। आरक्षणाच्या मुद्द्यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांचं मोठं वक्तव्य। तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं, आव्हाडांनी केलं स्पष्ट। महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं फुटीर लोकांनी तर केलंच, पण निवडणूक आयुक्तांनीही केलं। ज्या बाळाला आमच्या आईने जन्म दिला त्याला दुसऱ्याच्या मांडीवर देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला। जितेंद्र आव्हाडांचं टीकास्त्र। गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत मुंबईत। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलं स्वागत। देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार। बीड ते अहिल्यानगर रेल्वे सेवेचा 17 सप्टेंबर रोजी शुभारंभ होणार। रेल्वेच्या तयारीला वेग। पुढील 3 दिवस अहिल्यानगर ते बीड मार्गावर स्पीड ट्रेनची चाचणी होणार। तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी मोजावे लागणार अतिरिक्त शुल्क। भाविकांना अतिरिक्त शुल्क भरून घ्यावे लागणार दर्शन। ऐन नवरात्र महोत्सवात दरवाढ केल्याने भाविक संतापले। नागपुरात धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या तयारीला सुरुवात। घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून संपूर्ण परिसराची सफाई। स्वच्छता व्यवस्थेसाठी नागपूर पालिकेचे 200 कर्मचारी कार्यरत। आयुष कोमकर हत्या प्रकरणी आणखी 4 जण ताब्यात। गुन्हे शाखेने शिवम आंदेकर, शिवराज आंदेकर, अभिषेक आंदेकर, लक्ष्मी आंदेकर यांना गुजरातमधून घेतलं ताब्यात। साताऱ्यात पार पडणार 99वा अखिल भारतीय साहित्य संमेलन। पानिपतकार विश्वास पाटलांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसानं झोडपलं। विदर्भातील अनेक नद्यांना पूर। पिकं खरडून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडले। 1,15,000 क्युसेक विसर्ग सुरू। नाशिक नगर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसानं जायकवाडीत तुडुंब भरलं। उजनीतूनही भीमा नदी पात्रात विसर्ग वाढवला। उजनीच्या 16 दरवाजातून भीमा पात्रात 25,000 क्युसेकने विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नाशकात गेल्या 7 दिवसात बिबट्याचे 3 हल्ले। 2 बालकांचा मृत्यू, 1 बचावला। ग्रामस्थांमध्ये भीती आणि संताप। देशात घटस्फोटांच्या प्रमाणात महाराष्ट्र नंबर 1 वर। महाराष्ट्रात घटस्फोटाचं प्रमाण 18.7%वर। सामाजिक आणि कौटुंबिक सलोख्याला हादरा देणारी आकडेवारी। नेपाळमधील अशांततेमुळे रक्सौल सीमेवर सुरक्षा वाढवली। भारत नेपाळ सीमेवर सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक केली। केवळ वैद्यकीय आणि तातडीच्या कामासाठीच लोकांना प्रवेश। जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या जास्मिन लांबोरियाला सुवर्ण पदक। 57 किलो वजनी गटात जास्मिनची सुवर्ण कामगिरी। अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे पहिलेच सुवर्ण पदक।